पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो जरा हळू बोला ना। हळू का? अरे सगळं कळायला पाहिजे ना तू काय करतेस। मला वाटत असेल ना मॅडम डॉक्टर वगैरे आहेत, त्यांच्याकडे असं हॉस्पिटल वगैरे स्वतःच, तर असं काही नाहीये। हिचं एक छोटंसं ब्युटी पार्लर आहे। त्या ब्युटी पार्लर मध्ये ना खूप महत्वाचे कस्टमर्स आहेत आणि हे ब्युटी पार्लर त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या नवऱ्यापेक्षाही महत्वाची। अहो तसं काही नाहीये, मी येतच होते पण मग का नाही आलीस? हा एवढं काय सोनं लागलेलं त्या कस्टमर मध्ये की ज्याच्यासाठी तू तुझ्या नवऱ्याचं माकड केलंस? अहो ऐका ना प्लीज, तुम्ही शांत बसा। का शांत का? हा शांत का? ऐकू दे ना, सगळ्यांना ऐकू दे, कारण या सगळ्यांसमोर माझं माकड झालं ना, मग त्यांनाही कळू दे तुला काय बोलायचंय ते। रादर तू हे सगळं प्लॅन करून केलंस अँड यू आर सक्सेसफुल, अमेझिंग, कॉंग्रॅच्युलेशन। नाही हो, असं अजिबात नाहीये। मी खरं सांगते, मी पार्लर वेळेवर बंद करायला गेले होते, पण तेवढ्या ते कस्टमर आली आणि मी तिला नाहीही म्हटलं, पण त्याच्यानंतर दुसरी कस्टमर आली आणि तिला खरंच माझ्या मदतीची गरज होती, ती प्रॉब्लेम होती म्हणून मी तिला मदत केली। मदत? ती बिचारी मुलगी, तू मदर इंडिया मदत केलीस ना? गुड गुड गुड। फोन केलेला? इतकी बिझी होती मदत करण्यात की फोनही उचलता नाही आला नवऱ्याचा? अहो मी फोन उचलला पण इकडूनच बंद झाला। अच्छा, मग परत डायल करता नाहीत? ऑप्शन नाहीये फोन मध्ये? अरे का करशील, बरोबर ना? मी कोण? फालतू माणूस, रिकाम टेकडा, एकदम फालतू नवरा हिचा, मग कशाला करशील फोन? बरोबर आहे। नाही हो, तसं नाहीये। बस बस आता बंद करायचं का नाटक? हे इतकं महागडं हॉटेल का बुक केलं तू माहिती? तुला माहित होत माझ्याकडे पैसे नाही आणि तू आल्याशिवाय मी इकडे माझ्यासाठी काही खायलाही ऑर्डर करू शकत नाही, म्हणून हे हॉटेल बुक केलंस। आधी मी तुला अशा छोट्या मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये जरी न्यायचो तरी तू टोकायचीस मला, नको नको इकडे कशाला, आपण ना छोट्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया, पावभाजी खाऊया, पावभाजी। इकडे आणलं असतं तर तू पाय सुद्धा ठेवला नसतास, पण आज बुक केलंस। का बुक केलंस? कारण तुला मला दाखवायचं होतं की मी आता काहीही करू शकते, करेक्ट? हे डेकोरेशन, हे फुलं, फ्लावर्स, इफेक्ट्स, वेटर, नाही सॉरी मॅनेजर, या सगळं तुला दाखवायचं होतं मला ना, की आता मी काही करू शकते। एकमेकांबरोबर जरा वेळ काढूया, आपण एकमेकांच्या सानिध्यात वेळ घालवूया, सेलिब्रेट करूया। काय सेलिब्रेट वगैरे करायचं नव्हतं तुला फक्त माझा अपमान करायचा होता अँड यू वर सक्सेसफुल इन दॅट। मला मूर्ख ठरवायचं होतं सगळ्यांसमोर, मला नीचा दाखवायचा होता। गुड, यू वन, गुड। तुम्ही माझं ऐकून घेता का? लिसन, माझं ऐका। एक ऑर्डर मिळाली तुला, एका दिवसात 15,000 कमवले, भावाला हात टेकले तुझे डायरेक्ट। हे असंच तुला बघावं लागणार माझ्याकडे नेहमी, मान वर करून, कारण या श्रेयस वाघमारेला ना ही अश्विनी कधी खाली पाडूच शकणार नाही। अश्विनी हेस, अश्विनीच राहा, श्रेयस बनण्याचा प्रयत्न नको करूस। I tell you something, तू श्रेयस बनवू शकत नाहीस। You cannot be the man of the house, you get that? ते घर मी चालवायचो, यापुढे मी चालवणार आणि माझं नवीन घर सुद्धा मीच बांधणार, तू नाही। Keep that in mind, अश्विनी। हे मॅनेजर, हे सगळं जे काही नाटक आहे ना, त्याचं बिल माझ्याकडनं घ्यायचं, तुझ्या अश्विनी मॅडम कडनं घ्यायची गरज नाही। हो सर। नशा शराब में होता तो झूमती बोतल, पैमाने हिलते और डोलती बोतल, नशे में कौन
मुझे बताओ जरा नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा ए भाई एवढी काय प्यायलायस तू? मी कुठे दारू प्यायला? तुझ्या तोंडाला वास येतोय, तूच दारू प्यायलायस? मी नाही दारू प्यायला. चल बर बर मी प्यायलोय, आपण घरी जाऊ. घरी बिरी नाही जाणार. एक मिनिट तू डिनर डेटला गेला होतास ना वहिनी बरोबर? काय होर्डिंग लागलेत का रे मी डिनर डेटला जाणार आहे? का रेडिओवर ऍड लागते? तुझ्या वहिनीला ना एकदम कर्तबगार आहे ती. फुल ऍड करते सगळ्या गोष्टी, फुल मार्केटिंग. ब्युटी पार्लर उघडलं तमाशा, नवरा भेटला तमाशा, जेवायला गेलो तमाशा 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 तमाशा. अरे कोण नाही ऐकत, कोणाला वेळ नाही आपली स्टोरी. काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम अरे माझं अख्खं आयुष्यच प्रॉब्लेम आहे माहितीये तुला. मला ना अपमान सहन करण्यासाठी उज्ज्वलाने जन्माला घातलं. कोण उज्ज्वला? अरे माझी आई रे. हा सॉरी. घरी गेलो का बाप अपमान करतो. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही, रेस्टॉरंट असो, भाजीवाला असो, गजरेवाला असो, कुठे या जगाच्या पाठीवर कुठेही माझी बायको माझा अपमान करत सुटते. आणि आता तर काय पैसे विसे काय ना म्हटल्यावर फुल अपमान. ऐक ना, आपण घरी जाऊन शांत बसू. अरे थांब रे, जाऊ रे घरी. काय आहे घरी? घरी ती खुंटी असेल, मला नाही जायचं. अरे माझी बायको खुंटी नंबर 1. ऐक ना, आपण आजच्या दिवस घरी जाऊ. हा, आपण मग उद्या आपली सोय बघू दुसरीकडे. हा अरे पण आता दिवस नाही तर रात्र आहे. येडा आहे का रे? चल ना यार भाई, चल ना तू माझ्यासोबत. तुला कळलं ना कुठे अडकलोय आपण? हा कळलं. एक शिप मारतो काय? नाही अरे कोल्ड ड्रिंक नाही. मी अरे कुहू, अगं पटापट संपव, अजून पितेच आहेस. मी आज तुला शाळेत सोडायला येणार आहे, चल लवकर. अगं अश्विनी, तुला उशीर होणार असेल तर जा तू, मी सोडतो ना कुहूला. नाही बाबा, मी सोडते, तुम्ही चहा प्या. तसंही बस स्टॉपच्या शेजारी खूप रस्त्याचं काम सुरू आहे, उगाच नको तुम्हाला फिरून यावं लागेल. मी जाते. काय ग, श्रेयस अजून उठला नाही? बरं वाटत नाहीये का? नाही बरे आहेत, उशिरा झोपले ना म्हणून कदाचित उठले नसतील. नाही, झोपायला उशीर झाला ते ठीक आहे, पण काल तर लवकर आलात ग तुम्ही. जेवलात की नाही? हो जेवलो ना, आणि सगळं छान झालं. हो अगं चल ना लवकर, उशीर होतोय. चल लवकर. अरे हे काय वहिनी कुठे चाललीस इतक्या सकाळी सकाळी? अगं सकाळी सकाळी कुठे, शाळेची वेळ झाली की. हो म्हणजे मला असं वाटलं की काल रात्री डिनरला गेला होतात ना तुम्ही, उशीर झाला असेल, मग सकाळी उशिरा उठली असशील, त्यामुळे पार्लरला सुट्टीच टाकली असशील असं वाटलं. म्हटलं चला आज शांतपणे आरामात गप्पा माराव्यात तुझ्याशी, म्हणून आले. अगं नाही, पार्लर सुरू आहे माझं. तू आरामात जा, आणि हो जेवूनच जा. हा काय यार वहिनी, मी ना तुझ्या हातची कॉफी प्यायला आली. तिथे मी तुझ्या हातची कॉफी इतकी मिस करते ना. तुझ्या हातची 1 कप कॉफी उतना तो बनताय यार. तू मला स्कूल बसच्या इकडे जायला उशीर होतोय. तू एक काम कर, तू बस, तोपर्यंत मी हिला सोडून येते. अश्विनी, 3-3दा खालीवर जायची गरज नाही, मी सोडतो कुहूला. बाबा हो, पण तो रस्ता. हो सांभाळून जा तुम्ही, काळजी नको करूस. चल बू चल. बाय कुहू. शूज घाल. हा चला. मी कॉफी आणते तुझ्यासाठी. येस. आई, दादा कुठे आहे? झोपलाय का अजून? ओके. अच्छा मॅडम, जर सर्व्हिस तुम्हाला आवडली असेल ना तर तुमच्या घरच्या लेडीज, तुमच्या काही फ्रेंड्स ह्या सर्वांना नक्की सांगा. श्योर. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसे हो जेनिफर जी? बढ़िया. बढ़िया. हे काय आहे? स्टंप आणले क्रिकेट खेळायला. ओ रिअली? मग बॅट कुठे आहे? हुशार. अरे देवा. अरे जेनिफर जी, आप ऐसा क्यों कर रहे हो? वो क्लाइंट को क्यों बोल रहे हो कि वो अपने फ्रेंड को बोलो, फैमिली को?
असं नका बोलू. त्यांना सांगा की आमच्या पार्लरचं सोशल मीडियाचं पेज आहे, त्या पेजवरती फीडबॅक द्या. ओके ओके, काय सांगायचं? आमच्या पार्लरचं सोशल मीडियाचं पेज आहे, त्याच्यावरती फीडबॅक द्या असं बोलायचं. ओके, आमच्या पार्लरचं सोशल मीडिया पेज बनवलं आहे, तर तुमचा फीडबॅक तिकडे द्या. ओके. हा हा हा, हेच बोलायचं. हा हा. आणि आज काय माहिती आहे ना? क्रिकेटची मॅच है. जेनिफर मैडम, आज वो हमारे भाभी का वो इंटरव्यू का कार्यक्रम रखा है ना इधर, ओह यस. तर वो काम के लिए मैं इधर आया हूँ. तर ते वो कसं आहे ते, मी कॅमेरा वगैरे सगळं आणलंय. मी आता आहे ना 5 मिनिटात आहे ना तयारी करतो. हा, म्हणजे आपण हे कसं कस्टमर याच्यात आपला इंटरव्यू संपवून टाकू. ओ पांडे जी, लेकिन आपकी भाभी कहाँ है? म्हणजे वहिनी अजून आल्या नाही? मग वहिनी राहिल्या कुठे? घे कॉफी. थँक्यू. वाव, दिस अरोमा, हे मिस करत होते मी. माईची तब्येत बरी आहे ना? हो अगं, त्या अगदी ठणठणीत आहेत, म्हणून तर मी इकडे आले ना. थँक्स. तुझ्यामुळे मी निश्चिंत होते, नाहीतर. बंधुराज, झाली का गुड मॉर्निंग? गेली नाहीस हॉस्पिटलला अजून? संजू को कुठे आहेत? आई गेले का शाळेत? दादा, तू बरा आहेस ना? असं काय करतोस? अरे मी इथे राहत नाही आता, तू विसरलास का? आणि मी हॉस्पिटलमध्ये जात नाही, सांगितलं ना तुला. सगळ्या जगाचा विसर पडलेला दिसतोय. कालची डिनर डेट खूपच भारी झालेली दिसतीये. डिनरचं बोलू पण नकोस. मूर्ख होतो मी म्हणून गेलो त्या डिनरला. अरे बापरे, काही झालंय का? विषय बंद करा. बंद कशाला ना? काल तुम्ही मला बोलू नाही दिलं म्हणून आत्ता बोलते. काल ती मुलगी पार्लरमध्ये अचानक आली. खरंच तिचं अर्जंट काम होतं आणि तिचा मेकअप मी अवघ्या 15 मिनिटात पूर्ण केला. त्याच्यानंतर रिक्षा पकडली, पण ट्रॅफिक इतकं होतं की मला हॉटेलपर्यंत पोहोचायला उशीर झाला. आणि तुम्हाला मूर्ख ठरवण्याचा खरंच माझा हेतू नव्हता. नेमकं काय झालंय मला कळेल का? मला समजेल असं बोलाल का? काल तुम्ही जेवलात की तसेच आलात परत? आई, मी येते. थांब वहिनी, मला सगळं कळलंय काय झालंय ते. दादा, तुला आता समजायला पाहिजे ही गोष्ट. अरे बहिणी काय जॉब करते का? 10 ते 5 झालं की संपलं. बिझनेस आहे तिचा. अचानक जर तिच्याकडे कोणी क्लायंट आलं तर तिला अटेंड करावंच लागणार ना. हे बघ दादा, बिझनेसचे जसे फायदे तसे तोटे पण आहेत. प्लीज तू जरा समजून घे. काय बिझनेस? बघा, बिझनेस काय मल्टीनॅशनल कंपनी चालवते. 4 लोकांचे आयब्रो करते, 4 लोकांचे फेशियल करते, झालं बिझनेस मोठा. छोटा मोठा असला ना तरी बिझनेस येतो, आणि आज त्याच्यावरच आपलं घर चाललंय. कुणीही पार्लरची थट्टा केलेली मला नाही आवडणार. अरे बापरे, राग आला? आई, तुझ्या सुनीला राग आला? अश्विनी, यालाच म्हणतात अहंकार. आई, मी येते. आणि शिल्पी, पराठे करून ठेवलेत, खाऊन घे. तुमचा चहा ओट्यावरच ठेवलाय, घ्या तू. मी तुझा चहा गरम करते, फ्रेश हो. दादा, तू आधी जरा शांत हो. हे बघ, मी समजू शकते तुला काय वाटतंय ते, पण तू पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. अरे ती खूप साधी भोळी आहे रे. मग किती झालं तरी सुद्धा तिची थॉट प्रोसेस खूप
खूप अशी जुन्या वळणाची आहे. म्हणजे ती त्या बायकांमध्ये मोडते ज्या बायकांना आपल्या नवऱ्यानी घरी पैसे कमवून नाही आणले तर आपल्या नवऱ्याबद्दल फारसा आदर नाही वाटत. सो तुला जर तिच्या नजरेत आदर कमवायचा असेल तर एकच पर्याय आहे दादा, तू घरी पैसे कमवून आण. दॅट्स इट. ब्युटी पार्लर काढणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, पण आयुष्यात अशा काही घटना घडतात की तुम्हाला तुमच्याकडेच एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची संधी मिळते. पण आयुष्यात काही अशा घटना घडल्या की तुम्हाला तुमच्याच आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची संधी मिळाली. माझ्याही बाबतीत अगदी तसंच झालं. पैशांच्या अभावी माझ्या मुलींच्या शिक्षणावर मला परिणाम होऊ द्यायचा नव्हता, म्हणून माझा व्यवसाय सुरू केला मी. माझी मुलगी मयू आणि माझी सगळ्यात जवळची मैत्रीण प्राजू म्हणजे प्राजक्ता, आणि आता ह्या प्रवासात जेनिफरही माझ्या बरोबर आहे. आणि मला खात्री आहे, म्हणजे अजून माझं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये, पण ह्यांची सोबत असेल तर ते मी लवकरच पूर्ण करेन. वहिनी खूप छान बोलला तुम्ही. आता आपण पुढचं करूया. आता तुमची प्रेरणा, तुमचं स्वप्न, ड्रीम याच्याबद्दल बोला. ओके, वेट हा, मी रोल करतो. ऍक्शन. कोणत्याही सामान्य स्त्रीचं जे स्वप्न असतं ना, तेच माझं होतं. कुटुंबाला आनंदात ठेवणं, मुलांच्या भविष्याचा विचार, तेच माझं स्वप्न आहे. पण हा, त्याच्यापेक्षाही एक जास्त महत्वाचं स्वप्न आहे. मला ना ह्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय. खूप मेहनत करून हळूहळू पैसे जमवायचे, साठवायचे. ह्यांच्या मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय, आणि मला खात्री आहे आमच्या दोघांचं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल. एक नंबर बोलला तो वहिनी, एक नंबर. प्रत्येक बॉलवरती नुसता 6. आहा, एकदम बेस्ट काम झालंय आपलं. बेस्ट व्हिडिओ झालाय. चला चला, पार्लरची जागा रिकामी करा, निघ लवकर. बघितलं वहिनी कशी बोलती. काम झालं दे हाकलून. कामापुरता मामा. तू तुझ्याशी नंतर बोलतो. वहिनी व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आपलं. आता याचं एडिटिंग करतो, म्हणजे कसं व्हिडिओ पोस्ट करायला मोकळा सोशल मीडियावर. निघ ना लवकर. तू वहिनी सांगून ठेवा, तू घरी तुला दाखवतो मी नंतर. पांड्याजी, मॅच संपली. हो पांड्याजी. कसली मॅच? अगं त्यांनी मला सांगितलं ते स्टंप आहेत. जेनिफर मॅडम. हो मी हुशारच. अशू, कसल्या विचारात आहे सगळं? काही नाही, कालची डिनर डेट बँग ऑन झालेली दिसते. ओ नाही, तसं काही नाही. राजू, अगं एखादी गोष्ट भव्य असली तरच ती मोठी असते का ग? म्हणजे बघ ना, एखादा माणूस दमला ना की मोठ्या झाडाच्या सावलीखाली जाऊन उभा राहतो. त्याला बरंही वाटतं, पण त्यामुळे आजूबाजूला जी लहान झाडं आहेत त्यांचं महत्व कमी नाही होत. असंच असतं ना ग सगळं. अशू, श्रेयस तुला परत पार्लर बद्दल काही बोलला का? नाही अगं. तू नाही म्हणतेय म्हणजे नक्की तो काहीतरी बोललाय, हो ना? हो 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 हो. म्हणजे ती काही न बोलता तू कसं काय गेस केलं? राजू, मला ना पार्लरला खूप वर न्यायचंय, खूप मोठं करायचंय, आणि हे करण्यासाठी जे जे लागेल ते सगळं करायचं. अशू, आपण ते नक्की करणार आहे. येस, इनफॅक्ट करतच आहोत.
हे सोशल मीडिया मार्केटिंग हे सगळं तर झालंच ग, पण त्याच्या पलीकडेही जाऊन आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे ते ब्रँडिंग असतात बघ, ब्रँड प्रोडक्ट, तर त्यांच्या कशा ॲड असतात, मार्केटिंग असतं आणि ॲडव्हर्टायझिंगसाठी असे व्हिडिओज बनवतात वगैरे, तसं काहीच. मला काय वाटतंय, आपल्या पार्लरसाठी ना आपण कोणीतरी ब्रँड अँबॅसेडर बघायला पाहिजे. ब्रँड अँबॅसेडर? येस, मला समजलंय आपल्याला नक्की काय करायचंय. म्हणजे ना आपला ब्रँड मोठा करायला ना जो चेहरा लागणार आहे ना, तो चेहरा मला माहितीये. उद्या आपण आहे ना तिच्याकडे लगेच जाऊया. हो चालेल, आपण जाऊ तिला भेटायला. कसं आहे ना, ब्रँड अँबॅसेडर म्हणजे थोडं खर्चिक आहे, पण पार्लर मोठं करण्यासाठी मी काहीही करेन. अश्विनी ब्युटी पार्लर हे प्रत्येक स्त्रीला माहीत असलं पाहिजे. हे पार्लर ज्यांना छोटं आणि फालतू वाटतं ना, त्यांना काही झालं तरी मला ते मोठं करून दाखवायचं, आणि मी करेनच. होईल ना मोठं.